हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? तर स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे पूजा जाधव व्लॉग. तर आत्ताचा हा व्लॉग मी इव्हिनिंगपासून स्टार्ट करते आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आम्ही सकाळी देवाला गेलो होतो गोरक्षनाथ गडावरती पिलूचं जावळ घेऊन. तर जस्ट तिकडून आलो आहे आणि फ्रेश वगैरे झाली, थोडीशी आवरावर केली आणि म्हटलं की त्यांना नेण्यासाठी थोडेसे लाडू वगैरे बनवायचे होते. मी तुम्हाला सांगितलं त्या व्लॉगमध्ये. तर तेच लाडू वगैरे बनवायला घ्यायचे. तर म्हटलं की मग आत्ताच व्हिडिओला स्टार्ट करते. काल तर त्यांना जायचं आहे, पहाटे 3ला जायचं आहे त्यांना. तर मी तेव्हा मग व्लॉगला स्टार्ट करते नाही करते, कारण की बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की ते जेव्हा सुट्टीला आलेत आणि जाताना मी व्लॉग शूटच केला नाही. म्हणजे डोक्यात पण येतं की मी व्हिडिओ बनवते, आता मला व्हिडिओ बनवायला पाहिजे, पण माझ्याच्याने होतच नाही. आणि ते ऑन द स्पॉट मग तो व्हिडिओ चालू करायचा, मग ते माझ्याच्याने नाही होत. आणि त्यामुळं मग म्हटलं की यावेळेस तसं न करता मग अगोदरच व्हिडिओ स्टार्ट करू. मग त्यावेळेसला बरोबर थोडासा जरी मोमेंट घेतला तर तुमच्यासाठी तर काफी होईल. तर म्हटलं की मग आत्ता स्टार्ट करते आणि त्यांना मी काही देणार आहे. तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेन. जसा जसा आपला पुढचा व्लॉग होईल तसा मी तुमच्यासोबत तुमच्यासाठी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेन. तर असंच आपल्या व्हिडिओला कंटिन्यू राहा. आणि आत्ता इव्हिनिंगला आता 5 वाजलेत आणि 5 वाजलेत म्हटलं थोडंसं बेडरूम वगैरे सगळं आवरले. का तर सकाळी खूप घाई होती आणि बाकीचं काहीच हे केलं नाही, म्हणजे बाकीचे काही आवरावर केलं नाही. बेडरूममध्ये पण सगळं आवरलं आणि सगळं तसंच होतं. आणि आता चेंज वगैरे केलं, मग तसं आवरून घेतलं सगळं. तर आलं होतं 4 वाजता आणि आता 5-5:30 झालेत. तर मग म्हटलं की चला आता लगेच करूयात, का तर मग संध्याकाळी थोडासा स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. म्हणजे काही असं स्पेशल नाही चाललं, म्हणजे ते म्हणतात काही स्पेशल नको बनवू, पण म्हटलं की त्यांच्या मग आवडतीचं बनूयात. काही असं आज तर काय सोमवारी मग नॉनव्हेज वगैरे तर काही तो विषयच नाही येणार. मग म्हटलं की दुसरं पनीर वगैरे तर ते त्यांना आवडत नाही जास्त. तर म्हटले काही असं स्पेशल नको आत बसू. मग म्हटलं की त्यांना जे आवडते आपल्या रेग्युलरमधलं तर तेच करूया. तर आळूची वडी बनवायचं चाललं, त्यांना आवडते खूप. आणि सुट्टीला आल्यापासून यावेळेस तर आळू वडीचा नंबरच नाही लागला. तर त्यामुळं म्हटलं की म्हणजे आल्यापासून माझं ते लक्ष जाते दरवेळेस आळूच्या पानाकडे. त्यांना आवडतात म्हणजे ते सुट्टीला यायच्यापासून माझं चाललंय. पण म्हटलं की आजच्याला बनवूयात आणि म्हटलं त्यांना नेण्यासाठी पण होईल, का तर मग ते खराब होत नाही. आणि त्यामुळं मग ते थोडेसे खाऊन जाते. आणि जायच्या वेळेस त्यांना काय होतं काय माहिती, ते जेवण पण करत नाही, जेवणच कमी जातं. ते आत्ता पण येतात तेच म्हणत होते, पण तसं नाही करणार. मग म्हटलं की ते खाऊन जाते ना. आवडीचं काय बनवलं थोडंफार का होईना आपण खातो, जरी मन नसलं तरी पण खातो, म्हणजे खाण्याची इच्छा होती. तर मग म्हटलं पाहू. आणि त्यांना देण्यासाठी पण मग ते आळूवडीच देणार आहे मी. तर आपल्या घरीचं आळूची पानं आहेत चांगले, तर मग तेच बनवणार आहे. आणि तर मग चला जास्त वेळ वाया न घालवता, कालचं काही डेकोरेशन वगैरे सगळं तसंच आहे. तर कालचं डेकोरेशन वगैरे सगळं तसंच आहे आणि सगळं कलेक्ट करायचं आहे मला. तिकडं खेळू राहिली, पप्पा सांभाळू राहिली तिला, त्यांच्याकडे चांगली राहते ती. तर म्हटलं मग सगळं हे डेकोरेशन वगैरे आवरून घेते मी. काय थोडंच होतं, बलून वगैरे तर काय काढायचे नाही, ते फुटूनच गेलेत निम्मे. आणि साडी वगैरे फक्त तेवढं काढायचं आहे, तेवढं काढणार आहे. त्यानंतर मग बाकीचं आवरायचं. चला तर मग जास्त वेळ वाया न घालत आवरायला स्टार्ट करते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. तर इथे मी हे डेकोरेशन वगैरे काल ठेवलेलं ते मी काढून घेते. आणि तुम्ही म्हणताय की बड्डे काल झाला आणि डेकोरेशन अजूनही तसंच. तर झालं असं की मी अगोदर जसं म्हटले की आम्ही फोटोशूट आणि जावळ वगैरे ते सगळं एकाच दिवशी केलं होतं. आणि संध्याकाळी इव्हिनिंग नंतर जो टाईम राहिला त्यामध्ये आम्ही बड्डे केला तिचा 6 मंथचा. तो काय प्लॅनिंगमध्ये नव्हता, पण झाला. तर खूप छान झाला बड्डे पण. आणि त्यामध्येच पूर्ण दिवस गेला आणि संध्याकाळी जेवण केलं आणि खूप थकल्यासारखं वाटत होतं. आणि ॲक्च्युली सगळेच कालच्याला पूर्ण दिवसभर सगळ्यांनी हेल्प केली, त्यामुळं मग म्हटलं की जाऊ त्या उद्याच्याला काढता येईन. आणि तसं आज आम्ही जाणार नव्हतो यांच्यासोबत, बट ते जाणार होते अगोदर. तर कारण की शक्यतो आम्ही पिलूला अजून कुठे जास्त बाहेर नेलं नाही. आणि फक्त माझ्या माहेरी म्हटलं तर आणि नगरला कुठं हॉस्पिटलला जर जायचं असेल तरच तेव्हाच गेलेलो आहोत. आणि तसं काही तिला बाहेर जास्त नेलं नाही, त्यामुळं मग आम्ही नव्हतो जाणार, तेच जाणार होते. पण ते बोलले की चला तुम्ही पण. तर मग म्हटलं की चला, आवरलेलं पण होतं सकाळी. तर मग त्यानंतर पुन्हा मग आमचं सगळं आवरुस्तोपर्यंत मग जास्त टाईम झाला. आम्हाला घरीच 1 वाजले होते. त्यानंतर येऊस्तोपर्यंत आम्हाला 4 ते 4:30 वाजले. त्यानंतर आलो, फ्रेश वगैरे झालो. त्यांनी थोडासा आराम केला. त्यानंतर मी सगळा रूम वगैरे सगळं आवरला थोडंफार. आणि सकाळी तुम्ही पाहिलंच असेल किती त्याच्या म्हणजे सगळंच हे होतं.
आणि काय होतं आता लहान मुलं जर असले ना तर रूम काय म्हणजे काही व्यवस्थितच राहत नाही, सगळ्या गोष्टी इकडे तिकडे राहतात पडतात आणि बेड पण व्यवस्थित राहत नाही, तर ते सारखं आवरावं लागतं. तर इथे मी शेंगदाणे वगैरे भाजण्यासाठी घेतले होते, तर त्यांना लाडू द्यायचे शेंगदाण्याचे. तर मग म्हटलं की चला तोपर्यंत शेंगदाण्याचे लाडू वगैरे म्हणजे बनवून होतील आणि त्यानंतर मग त्यांना मी तोपर्यंत त्यांची बॅग वगैरे पॅक करायला लावली होती. का तर पण त्यांना ते जेव्हा आले होते तेव्हा मी ते बॅगमधल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कबडमध्ये सगळ्या ठेवून दिल्या होत्या आणि ज्या गोष्टी धुवायच्या आहेत तर त्या सगळ्या बाजूला काढलेल्या होत्या आणि त्यामुळं मग मी त्या बाजूला सगळ्या ठेवून दिल्या होत्या आणि मग कपडे वगैरे ते सगळे मी त्यांना म्हणजे आणून दिले सगळे. मग ते एक एक सांगत होते तसं तसं मग मी हे करत होते. आणि काय होतं ना, की आल्यानंतर मग बॅग वगैरे लगेच मी पाहत असते काय आणले काय नाही. शक्यतो खाण्यासारखंच जास्त असतं, पण खाण्याचंच असतं वस्तू वगैरे, ते काही जास्त आणत नाहीत. आणि तिकडे काय फक्त जास्त घेण्यासारखं म्हटलं तर आपल्याकडं थंडीतले कपडे वगैरे चालण्यासारखे आहेत आणि ते त्यांनी स्वेटर वगैरे ते मागे आणलं होतं. तर त्यामुळं मग काही जास्त नसतं. पण ते कसं असतं ना, की आपल्या घरातलं कुणी जरी बाहेर गेलं तर मग आल्यानंतर आपलंच बॅग वगैरे पाहत होतं. मग तसं होतं मला, कुणी जरी आलं तरी मग पाहायचं लगेच की काय आणले काय नाही. तर मग त्यामुळं मग तेव्हा मीच इकडं तिकडं ठेवलं होतं आणि ज्या गोष्टी धुण्यासारख्या आहेत तेव्हा मी त्याच म्हणजे तेव्हा साईडलाच काढून ठेवल्या होत्या. आणि तेव्हा घराची साफसफाई वगैरे चालली होती, तर तेव्हाच मी सगळ्या गोष्टी धुवून वगैरे पण घेतल्या होत्या. बॅग वगैरे सगळं धुवून ठेवलं होतं. कारण की प्रत्येक सुट्टीत असं होतंच की पूर्ण सुट्टी जाते, पण ते कपडे वगैरे, बॅग वगैरे, शूज आणि ते सगळं धुण्याचा टायमिंग हा त्यांना जायच्या अगोदर 1 ते 2 दिवस येतो आणि इतका लोड येतो ना मग त्यानंतर म्हणजे बॅग वगैरे सगळं ते म्हणजे कपडे पण जास्त राहतात धुण्यासाठी. त्यानंतर स्वयंपाक असतो तो वेगळाच असतो, त्यानंतर त्यांना जो नेण्याचा असतो तो वेगळा, काही वस्तू नवीन आणायच्या असतात त्यासाठी बाहेर जावं लागतं तो वेगळं, ते सगळं म्हणजे हे सगळा टाईम मॅनेज होत नाही. आणि कसं होतं की तरी पण ते एकच बॅग आणतात आणि त्यामध्ये पण त्यांचं सगळं म्हणजे त्यांनी बरंच आणलं होतं यावेळेस. मच्छरदाणी वगैरे होतं, त्यांचं शेविंग किट ते आहे ते मी त्यांना सध्या काढून देऊ राहिले आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मग जाताना पण एवढ्या सगळ्या गोष्टी कलेक्ट कराव्या लागतात, छोट्या मोठ्या. ड्रेस, युनिफॉर्म एक असतो, शूज वगैरे ते सगळं, कॅप आणि ते सगळं मी यावेळेस जास्त काय वेगवेगळं ठेवलंच नव्हतं. म्हणजे जसं म्हणजे धुवून आणलं की एका पिशवीमध्ये ते कॅप वगैरे ठेवलं, कारण की ते मागच्या वेळेस राहिलं असतं. तुम्हाला माहिती ते मागच्या वेळेस माझ्या डिलिव्हरी वेळेस ते तिकडे आले होते, तर आम्ही शूट वगैरे केला होता. तर पूर्ण युनिफॉर्मवरचं जे बेल्ट, कॅप वगैरे, शूज आणि ते होते, ती बॅग मी तिथेच राहिली होती माझ्याकडे. मी म्हटलं की नंतर जा घेऊन, कारण की एका दिवशी त्या दिवशी मॅनेज नव्हतं होत, मग ती पिशवी तशीच राहिली असती पूर्ण. पण ते मग त्यामुळं ह्यावेळेस सगळ्या गोष्टी म्हणजे मी एकदम समोरच ठेवल्या त्या माझ्या, की मग असं जायच्या वेळेस मला पटकन काढून देता येतील. आणि झालं असं की त्यांना याच्यातलं काहीच माहीत नव्हतं मी कुठं काय ठेवलं आहे, त्यामुळं मग मी तर पाहिजेच होते म्हणजे सगळं देण्यासाठी. म्हणजे मलाच माहिती होतं सगळं, त्यामुळं मग हे सगळं त्यांना काढून दिलं आणि त्यांची थोडीशी एक बॅग म्हणजे एक बॅग पॅक करून दिली. म्हणजे मग छोट्या मोठं जर राहिलं बाकीचं तर मग ती बाकी एका बॅगमध्ये भरता येतं. आणि कशी एक मोठी बॅग पॅकिंग झाली की मग आपलं पण एक टेन्शन म्हणजे हे होतं. आणि त्यांना हे सगळं भरून मग ती बॅग वजन करण्यासाठी गावामध्ये न्यायची होती. तर त्यामुळं मग पटकन बस भरायची होती. 5-6 म्हणजे इव्हिनिंगलाच आम्ही भरत होतो. म्हणजे एकीकडे माझी स्वयंपाकाची घाई, एकीकडे त्यांची बॅग भरण्याची घाई. आणि त्यामध्ये पण पिलूला पण पाहता नव्हतं, म्हणजे ती तशी खेळती असं काही नाही, ती कुणाकडे पण राहते घरी. तर तिला म्हणजे घेतलंच पाहिजे असं काही नसतं, फक्त तिला पोटामध्ये पाहिजे फक्त, बास, म्हणजे काही नसतं. तर इथे त्यांनी ही बॅग घेतली त्यांची म्हणजे जे आपलं खाण्याचं जे काय होतं, तर हे एक्स्ट्राचे काही मी फरसाण वगैरे दिलेत आणि आपला घरी बनवलेला चिवडा वगैरे तो एक दिला आहे. आणि ते लाडू वगैरे, आणि शेंगदाण्याचे लाडू बनवूनच झाले नाही का, तर मी तिकडे शेंगदाणे वगैरे बनवायला, ते शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतले आणि इकडे त्यांनी बॅग पॅकिंग करायला घेतली. आणि मी तुम्हाला म्हटलं ते सगळ्या गोष्टी मग मी काढून दिल्या त्यांना एक एक. तर त्यामुळं मग माझा सगळा टाईम बराचसा इथेच गेला त्यांना सगळ्या गोष्टी. तुम्हाला तर माहिती आहे, काही जरा शोधून आणायचं म्हटलं त्याला म्हणजे जिथं थोडा टाईम जायचं तिथं जास्त जातो आपला. आणि हे बाकीचं सगळं मग हे बाकी ह्या बॅगमध्ये भरत होते. आणि त्यांना पुण्यामधून पण त्यांच्या एक ऑफिसर होते, तर त्यांचं पण 3 kg सामान होतं, तर तेही न्यायचं होतं.
मग त्यामुळं मग यावेळेस इथूनच वेट करून येणार होते ते. आणि काय होतं, मी एअरपोर्टवरती गेल्यानंतर मग काही गोष्टी काढून ठेवावं लागतात आणि तोपर्यंत जी सोडवायला जाणार असते आपल्या घरचे तर त्यांना आतमध्ये येऊ देत नाहीत. तर त्यामुळं मग थोडंसं प्रॉब्लेम होतो तिथे आणि मग काही गोष्टी काढून ठेवावं लागतात. तर मग तसं नको व्हायला, त्यामुळं मग ते म्हटले की यावेळेस मग अगोदरच वेट करून आणतो गावामधून. आणि मग त्यानंतर त्या सरांचं 3 kg आहे त्यांनी प्रॉपर सांगितलं होतं. आणि असं कुणी इकडे जर आलं आपल्या इकडचं तिकडे जाणार जर असलं तर सगळ्यांना एकमेकाकडं म्हणजे नाही का, कुणी जर आलं तर त्यांच्याजवळ सामान द्यावं लागतं. आता ह्यांचं पण त्यांचे फ्रेंड वगैरे जर आले मध्ये कुणी तर मग आम्ही त्यांच्याजवळ काही देत असतो. आणि हे जसे ऑफिसर तर ते पुण्यामध्ये राहतात आणि ते तिकडेच आहेत. तर मग ते त्यांचं मग ते पण सांगतात. तर मग त्यामुळे मग एकमेकाची हेल्प करावीच लागते इकडे, कारण की खूप लांब आहे आणि आपलं कुणी जात नाही तिकडे. म्हणजे शक्यतो तर त्यांच्या फ्लॅटमध्ये तर जाऊ शकतच नाही. त्यामुळे मग ते त्यांच्याच म्हणजे जे कोणी असतं त्यांना सांगतात. आणि हे पण ठीक आहे, कारण की असं ते काही जवळ पण नाही आहे आणि मध्ये आधी आपण असं फॅमिलीमधलं पण कुणी असं जात नाही मध्ये त्यांना भेटण्यासाठी म्हणा तिकडे. तर मग हे एक चांगलं आहे की मग एकमेकाच्या ह्यानी तरी सगळ्या गोष्टी, कारण की आता आपण पाहतो, आता मी एवढं फरसन वगैरे हे सगळं दिलं आहे ना, तर हे त्यांना थोडे दिवसच जाणार, फक्त 10 ते 15 दिवसच फक्त, लई तर लय, नाही तर त्याच्यानंतर मग जास्त काही जात नाही. कारण की सगळेजण दिवाळीनंतर येतात ना, तर मग सगळ्यांना ते द्यावं लागतं तिथे पण. आणि ते त्यांचे लोकलचे पण असो, आपल्या महाराष्ट्रातच काय तर बाहेरचे जरी असले तर तेही त्यांच्या इकडचं जरी आणलं तरी पण ते आपलीकडलं आणलं देतात. त्यामुळं मग आता सगळा विचार करून थोडं जास्तच देत असते आणि किती पण दिलं ना तर तिथं काय पुरत नाही असं होतं. आणि मग देऊन देणार किती, आणि बाकीचं पण आपलं सामान वगैरे असतं, तर मग ते सगळं मॅनेज करून मग जेवढं मग तेवढं ते नेतात. तर मग ते काय करतात, सगळं थोडं थोडं नेतात. आणि मग जर नंतरून जर त्यांना जर लागत असेल तर मग मी ते नंतर न देत असते. मध्ये आधी जर कुणी पण आलं तर मग त्यांच्याजवळ द्यावं लागतं, तर मग तेव्हा काही देतो. तर आता इथे मी पिलूला औषध वगैरे देत होते आणि ती औषध पिताने म्हणजे ती खूप नखरे असतात, तर खूप रडते ती. म्हणजे तिला साधा ड्रॉप जरी दिसला ना तर लगेचच अशी मांडीवरून लगेच खाली सरकते. तर तुम्ही पाहू शकता किती रडते, म्हणजे अशी रडते ना की तिला कुणी ती असं मारले अशी रडते. आणि तिथे नादी लावते तिला. आणि ती कसं त्यांच्याकडे म्हणजे लगेचच राहते ते असे थोडेफार जरी, म्हणजे काय होतं तिथे जास्त तिला हे करतात ना, आता म्हणजे आल्यापासून तर त्यांच्याकडे जास्त आहे ती. आणि कसं धिंगाणा मस्ती लहान मुलाला खूप लागतो आणि तेवढा काही कधी मला टाईम पण भेटत नाही, जेव्हा दुपारी आणि किंवा संध्याकाळी. आणि आता ते आहे तर मी तेवढा पण जास्त तर हे नाही करत. थोडंफार जे काही माझं एक्स्ट्राचं काम आहे तर ते आवरून घेण्याचंच पाहते. तरी ते त्यांनी ते तिला नादी लावण्यासाठी बोलून घेऊन आले बाहेरून. आणि काय ते म्हणे की पाहू ती घाबरती का नाही. आणि फोडला पण मला नाही म्हणूच तोपर्यंत, आणि ती पण रडली पण नाही अजिबात, म्हणजे रडलीच नाही. आता इथे तरी मी म्यूट केला आहे व्हिडिओचा आवाज, पण ती बिलकुल रडली नाही. ते बोलले की ती बोल्ड आहे माझ्यासारखी, म्हणून म्हटलं की हा पाहू, आता मोठी झाल्यानंतरच कळेल ते. तर मग ते बोलत होते की आत्तापासूनच तिला ह्या छोट्या छोट्या गोष्टींची सवय लावायची, नाही तर मग थोडा जरी आवाज आला की काही नाही का, अशी बाकी मुलं कसे रडतात, तर मग त्यांना असं वाटतं की त्यांची मुलगी तशी नाही बाबा. तर ते थोडे असे छोटे छोटे ॲक्टिव्हिटीज त्यांच्या अशा डोक्यामध्ये राहतात पण, आणि ते करतात पण. आणि ती पण इतकी म्हणजे हे ना, काय म्हणता येईल, अशी थोडीशी ढीटच आहे ती पण. अशी सहसा लगेच कोणत्याच गोष्टीला ती हे नाही करत. आपण कितीही मोठ्याने जरी बोललं ना तिच्यासोबत तर ती आपल्याकडं पाहतच बसणार, एक नजरेनेच पाहते, बिलकुल अशी पापणी सकट खाली नाही करत ती. म्हणजे इतकी हे म्हणजे अजिबात घाबरणार नाही मला असं वाटतं ती काही दिवसानंतर. तरी ते मी थोडेसे आळूवडे पण बनवली होती आणि ते बेसन बनवते आहे. आणि त्यांना म्हणजे त्यांना आवडतं बेसनही, आणि हे आळूवडी हे त्यांना टिफिनमध्ये देण्यासाठी. तर आता इथे पहाटेचे 2:30 वाजले होते. ते 2 वाजता आम्ही उठलो होतो. त्यांनी फ्रेश वगैरे झाले, तर आंघोळ वगैरे करून रेडी झाले, तर आता त्यांना जायचे. तर आता पिलू पण जागी झाली आहे, आणि तसं तिला काही थोडा पण आवाज आला की ती लगेचच उठते, असं काही नाही. आणि आजच्या म्हणजे काय होतं की एकदा संध्याकाळी तशी जर झोपली ना ती, तर शक्यतो उठण्याचं काही तिचं हेच नसतं, झोपेतच म्हणजे लगेच थोडंसं रडणार तर लगेच जागेवर झोपते लगेच. पण आता तिला पण कळालं आहे की पप्पांना जायचं आहे, तर त्यामुळे एकदम अशी उठली की जसं काय तिची एकदम पूर्ण झोप झाली. आणि ती पण उठली होती, तर ते चाललं आहे त्यांचं. तर बघा लगेच मागच बघते, ते काय म्हणतात ते ऐकतच नाही आजच्याला ती, म्हणजे
तर त्यांचं चाललं होतं रुसली म्हणून. तर म्हटलं की चला पाहू, कधीतरी आम्हाला पण म्हणजे आमचा पण टाईम येईल त्यांच्यासोबत जाण्याचा. तर मग तेच असं वाटतं, आले ना तर तेव्हाची ती एक्साइटमेंट ती वेगळीच असते. आणि जायच्या वेळेस तर काही शब्दच नसतात की बोलायला, आणि फिलिंग्स तर भरपूर असतात की बरंचसं काही बोलायचं असतं पण ते बोलताही येत नाही. कारण की जाणाऱ्याला पण काय म्हणतो आपण, असं पाऊल नाही निघत घरून, आणि यायचं आणि त्यानंतर आपल्या घरून जर जायचं म्हटलं तरी कोणाचेच पाऊल नाही निघत मला असं वाटतं. आता जरी आम्ही जर काही दिवसांनी आम्ही आता आम्हाला एक्साइटमेंट लागली आम्ही जाण्याची, पण जेव्हा आम्ही खरोखर निघतो ना तर तेव्हा आमचे पण पाऊल नाही निघणार की आपल्या घरून नाही का कुठेतरी जाण्याचं. कारण की बाहेर राहायचं म्हटलं थोडं हेच असतं, वेगळंच असतं ते सगळं. कितीही म्हणजे तिथं सगळे एकदम त्यांची ती वेगळी एक फॅमिलीच असते तिथं पण पाहायला गेलं तर. पण इथलच्या फॅमिलीला सोडून म्हणजे कसं आपलं घर ते घर असतं म्हणतात. तर मग ते घर म्हणजे घरून जर जायचं म्हटलं तर खूप वाईट वाटतं. तर इथे मी त्यांचं औक्षण वगैरे करत होते, आणि कितीही टाईम झालं तरी पण मी जाताना ओवाळत असते. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याचशा म्हणजे हे करतात, म्हणजे औक्षण करतातच सगळे. मी आल्यावरती नाही करत, पण जातानाच करत असते. तर इथे आम्ही दोघींनी ओवाळलं, आणि पिलू ही जागीच आहे. तिला पप्पाकडे जायचंय. बाय 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 बाय. तर आता इथे त्यांचा जाण्याचा टायमिंग झाला आहे, आणि लवकर जायचं आहे त्यांना, कारण ती सकाळ सकाळी ट्रॅफिक असते पुण्यामध्ये. तर त्यामुळे मग लवकर निघाले तर थोडेसे. तर 7 वाजताची फ्लाईट आहे मला असं वाटतं, हां 7 वाजताची फ्लाईट आहे. आणि तर इथे पुन्हा आता त्यांनी एकदा पिलूला घेतले, आणि त्यांना काय होतं तिला सोडूशीच वाटत नाही का. तर त्या दिवशी पण आबा बोलत होते की कधी जायचं आहे तुला, तर लगेचच त्यांचे डोळे भरून आले होते. त्यांना बिलकुल जाऊशी वाटत नाही ह्यावेळेस, कारण की मागच्या वेळेस तरी आम्ही तिथे होतो, तिथूनही पाऊल नव्हते निघत, आणि आज तर आता इथे तर घरी आलो आहे ना आम्ही, तर त्यामुळं मग त्यांचा जास्तच टाईम स्पेंड झाला तिच्यासोबत. तर मग तिला सोडूशीच नव्हतं वाटत. आता पुन्हा एकदा तिला घेतले, आणि त्यांना म्हणजे निघूशी नाही वाटत. नाही तर इतर वेळेस कसे का ना पण लगेच म्हणजे पुढं निघतात लगेच, कारण की त्यांना वाटतं की मग त्यांना नंतरून थोडं हे वाटतं ना, कवरही निघूशी नाही वाटत. तर मग त्यामुळं मग पुन्हा तिला घेऊन थांबलेत. तरी ते सगळेजण उठले होते त्यांना जायच्या वेळेस. तर मग आबांना पाहतीये, तर आता त्यांना जाऊशी वाटत नाही, पण आता जावं तर लागणच. आणि कसं म्हणजे त्यांची नोकरी पण तशीच आहे ना, की म्हणजे आता नोकरीसाठी काय ना तिकडे जावंच लागतं. एकीकडे फॅमिली आणि एकीकडे नोकरी, त्यामुळं मग ऑप्शनच नाही आहे. पाहू आता काही दिवसानंतर आम्ही सोबत जाऊ, मग त्यावेळेस थोडं म्हणजे बरं होईल. म्हणजे कसं राहतं ना की तिच्यासोबत म्हणजे तिला पण वाटेल की म्हणजे पप्पा पण सोबत असावेत. आणि कसं राहतं की म्हणजे तिचं जे लहानपण आहे ते आता असंच म्हणजे जातं आहे, कारण की ते तिकडे आहेत. आता ऑप्शन पण नसतो,
आणि जेव्हा मग सोबत राहू तेव्हा तिला म्हणजे माहिती राहिलं बस तिच्या पण लहानपणच्या मेमरीज राहतील की आपण इकडे गेलतो पप्पासोबत तिकडे गेलो होतो. बाय बाय म्हणजे पप्पांचं पण तिला माहिती पाहिजे सगळं काही. बाय बाय. तर कशी पाहती ती. तिथं 7 वाजता आहे. तर आता फायनली तो क्षण आलायच आणि जावं तर लागतंच. तर आता चला भेटूयात अशाच एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.